मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, 9850015558. व्हिडिओ नंबर 635. 22 ऑगस्ट 2026, वार शनिवार. सकाळचे 7:15 होत आहे आणि आपण रावेर ते जळगाव या मार्गावर हा व्हिडिओ तयार करीत आहोत. विषय ज्योतिषशास्त्राचा सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. एक नवीन विषय घेत आहोत मी, जो की आजपर्यंत ह्या 634 व्हिडिओमध्ये आलेला नाही. तो अचानक विषय सुचला, कारण या 8 ते 10 दिवसामध्ये अशी प्रश्न माझ्याकडे जास्त आली कार्यालयात, म्हणून तो स्मरणात आहे. तर विषय आहे, आपल्या घरी चोरी होते, वस्तू हरवते. मनुष्य अचानकपणे घरातला मुलगा म्हणा, पुरुष म्हणा, स्त्री म्हणा निघून जाते. काही कालांतराने वर्ष 2 वर्ष सुद्धा ती व्यक्ती येत नाही. आता पुरुष जातीची व्यक्ती गेली आणि 5-7 वर्ष आली नाही, तर मग त्या स्त्रीनं काय करावं हा एक प्रश्न पडतो या ठिकाणी. कारण कपाळावरचं कुंकू पुसता येत नाही, की प्रत्यक्ष पतीचं मरण बघितलं नाही आणि पती तर समोर नाही, काय झालं कळत नाही. अशा वेळेला काय करावं हाही एक प्रश्न त्या गृहिणीसमोर, त्या स्त्रीसमोर उभा राहतो. असे गंभीर प्रश्न जीवनायुष्यात कोणाच्या नशिबात घरामध्ये उद्भवतील सांगता येत नाही. कारण की वर्तमान काळ हा अस्थिर झालेला आहे. त्याला दुसरं नाव दिलं तर विचित्र झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर हा कसा होईल, काय होईल, घरामध्ये घटना घडेल सांगता येत नाही. चोरीचा प्रश्न हा, चोराने चोरी केली ती गोष्ट वेगळी आहे, पण घरातलीच व्यक्ती काही वेळेला चोरी करते, पैसे लांबवते, दागिने लांबवते, कळत नाही. काही वेळेला कळत असून आपल्याला बोलता येत नाही, असं पण आपल्याला बघायला मिळते. असाच प्रश्न पोलीस खात्याला सुद्धा भेडसावत असतो. त्यांच्याकडे फिर्याद दिली जाते, चोरी झाली बा आमच्या घरामध्ये, डाका पडला, काय पडला. आता पोलीस तंत्रज्ञाने ते शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे, जागोजागी कॅमेरे लावले गेलेले आहेत. त्याच्यातून येणे जाणं कोण करते, काय करते आहे, बाह्य रूप कसं आहे. काही चोर आपलं जे नेहमीचं जे त्यांचं शरीर आहे हे आहे झाकण्याचा प्रयत्न करतात, त्याला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करतात, ओळखू नये म्हणून. असंही असते. पण पोलीस खातं हे सतर्क खातं आहे, जागरूक खातं आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचे पोलीस अतिशय चाणाक्ष आणि हुशार आहे. ते कसून शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु चलाक चोर असतो. काही वेळेला चोऱ्या सापडत पण नाही. अशी याच्यामध्ये ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. हा प्रयत्न करत असताना ज्योतिषशास्त्रामध्ये याचा स्वतंत्र विभाग आहे. आता चोर कुठला आहे, काय आहे
त्या ज्योतिषाला माहीत नसते, किंवा कधी चोरी झाली काय झाली हे पण त्या व्यक्तीला माहीत नसते. काही गावाला गेलेले असतात, त्यांच्या मागे घर तोडलं जाते, कुलूप तोडलं जाते, दरवाजा खिडकी तोडल्या जातात, ते केव्हा घडलं ते पण त्यांना माहीत नसते. म्हणजे अशी रहस्यमय परिस्थिती असते, थांग पत्ता कोणालाही नसतो. मग अशा वेळेला ज्योतिषशास्त्र काय सांगते, ज्योतिषशास्त्राचा विषय काय असतो? ज्योतिषशास्त्र तर प्रत्येक गोष्ट अशी जगामध्ये नाही की त्याचं समस्याचं निवारण ज्योतिषशास्त्रात नाही, असे हे अगाध शास्त्र आहे. पुष्कळशे ज्योतिषी म्हणतात की आम्ही विज्ञानवादी आहोत, पण असे ज्योतिषी आम्ही सांगू इच्छितो की विज्ञान हे छोटं आहे, शास्त्र हे मोठं आहे. तुम्ही स्वतःला विज्ञानवादी म्हणू नका आणि छोटं करू नका शास्त्र. आम्ही शास्त्रवादी आहे असे अभिमानाने सांगावं. असं असताना आपल्याला एखाद्या चोरीची घटना घडली किंवा एखाद्या वेळेला मनुष्य आत्महत्या करतो, तर ह्या आत्महत्या अचानक अनपेक्षित घडणाऱ्या घटनामुळे होतात. काही जन्मतःच योग हा असतो का, हा पाहण्याचा प्रयत्न जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला जन्मकुंडली काढून घेणे आवश्यक आहे. जन्मकुंडली ग्रंथराज कुंडलीच हवी आपल्याला, किंवा विश्वकुंडली. ग्रंथराज कुंडलीमध्ये सर्वतोपरी आपल्याला याची जीवन आयुष्यातली जो जमा खर्च पुढे होणार आहे, जे दिनमान राहणार आहे, जे कालमान असणार आहे, त्याची माहिती आपल्याला मिळत असते. तर हा शोधण्याचा प्रयत्न करत असताना आता घरातून चोरी झाली, काही झाली, ती घरातल्या घरात लोकांनी घेतली, किंवा बाहेरच्या शेजारच्या बाजाराने घेतली, किंवा इतरांनी घेतली, नौकर चाकरांनी घेतली, कोणी घेतली, काय घेतली, याचं माहितीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न ज्योतिषशास्त्र अवश्य करते. बरं, अवश्य करत असताना मला ज्योतिषशास्त्राचे आश्चर्य वाटते की असं हे महान शास्त्र असताना मात्र काही लोक याला अंधश्रद्धा म्हणून हे करतात, तर ते या शास्त्रापासून दूर राहतात. पण काही असे आहे की स्वतः अंधश्रद्धा म्हणून मानतात आणि मात्र मागच्या दाराने रात्री आमच्याकडे येतात, पत्नीच्या द्वारे, मुलीच्या द्वारे, मुलाच्या द्वारे कुंडली पाहण्याचा प्रयत्न करतातच. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये मी अनेक वर्तमानपत्रांना सांगतो की तुम्ही त्याच्याविषयी विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न करत जा, परंतु मला वर्तमानपत्राची फारशी साथ मिळत नाही. दैनिक देशदूत, साईमत, तरुण भारत, दिशार व्यापार असे काही मध्यंतरी ज्योतिषज्ञान, तंत्रमंत्र, ग्रहसंकेत, काही वेळेला देशोन्नती, काही नवशक्ती होती, पूर्वी लोकसत्ताही होती, अशा वर्तमानपत्रात अधूनमधून सहाय्य मिळते. मी जवळजवळ लाखो लोकांचं समस्याचं निवारण विनामूल्य केलं आहे, हा मला अभिमान वाटतो. दैनिक देशदूतमध्ये जवळजवळ 20 ते 25 वर्ष मी सदर चालवलं. पूर्ण पान येणाऱ्या समस्याचं निवारण करणं आणि त्याची सोबत उपासना सांगणं आणि त्यासोबत ग्रह संकेताचं प्रमाण देणं एवढं मी करत होतो. आणि ह्या लाखो लोकांचे जे काही समस्याचं निवारण मी हे अत्यंत विनामूल्य केलेलं आहे, घरपोच केलेलं आहे. कारण हा अंक घरपोच जात होता, त्यामुळे त्यांना घरपोच मार्गदर्शन मिळत होतं. परंतु वर्तमान स्थितीमध्ये जवळजवळ 3 ते 4 वर्ष झाले हे सदर बंद झालेलं आहे. का झालं कोणास ठाऊक, माहिती पडत नाही. सुरू करण्याचा प्रयत्न असतो. इतरही वर्तमानपत्रांना मी आवाहन करतो की असं मी मदत सहाय्य करायला तयार आहे, आपण पण सहाय्य करावं. परंतु अजूनही याला साथ देत नाही, कारण आर्थिक व्यवहार सगळेजण बघायला लागलेले आहे. असो, तर चोरी करणारी व्यक्ती ही स्त्री आहे का पुरुष आहे हे कोणालाही माहीत नाही आहे. परंतु ही स्त्री आहे का पुरुष आहे हे आपल्याला समजते, कळून येते. बरं, ते प्रौढ आहे का तरुण आहे असं आपण बघायला गेले तर ते पण आपल्याला कळून येते.
तिचा रंग काय आहे, काळा आहे, गोरा आहे, निमगोरा आहे, काय आहे हे पण कळून येते. स्त्री आहे, पुरुष आहे, काय आहे हे पण आपल्याला कळून येते. चोरीची वस्तू मिळेल का नाही मिळेल हे पण आपल्याला समजून येते. वाटेत गेलेला मनुष्य, निघून गेलेला मनुष्य कधी येईल हे पण आपल्याला कळते. काही जण प्रेमयोगाच्या सान्निध्याने पळून जातात, काही वैराग्य प्राप्त होते त्यामुळे साधू संन्यासी होण्याच्या निमित्ताने पळून जातात, निघून जातात घरातून. काही वेळेला वैराग्याचं त्यांच्या मनामध्ये आल्यावर ते साधू संत होतात. अशीच एक भुसावळची कथा माझ्याकडे आली होती. ती स्त्रीने एका दिवसाचं बाळ माझ्याकडे घेऊन आली होती. मी तिला म्हटलं होतं हे तुझं बाळ नाही आहे. ती हपकली या उत्तरानं. ते तिच्याच पोटचं बाळ होतं, तिचंच होतं, तिच्या पतीचंच होतं. हेही तितकं. माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता की हा जो बाळ आहे हा पुढे संन्यासी होईल, साधू होईल, आणि मग हा तुझा बाळ कसा राहील मग, आणि तुला याला 100 मीटरवरून दुरून दर्शन घ्यावं लागेल अशी स्थिती येणार आहे पुढे वयात आल्यावर. आणि खरोखरच सांगायला हरकत नाही, भुसावळचीच गावची स्थिती आहे. तो मुलगा उज्जैन क्षेत्री जेव्हा कुंभमेळा झाला त्यावेळेला त्याने दीक्षा घेतली आणि साधू झाला. आई रडत रडत माझ्याकडे आली. वडील आले, बहीणही आली, त्याची मावशी पण आली. आणि कारण तो एकुलता एक मुलगा होता, खरोखरच होतो. अशा स्थितीत संन्यासी होणं कठीण आहे. आई वडिलांच्या दृष्टिकोनातून तर फार चिंतादायक आहे ही परिस्थिती. आणि मग आता काय करावं, मग वंश कसा चालेल हा एक प्रश्न होता आपल्याला. वंश कसा चालेल हा प्रश्न असत असताना मग एक ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून याच्यातून काही बदल होतो का हे बघण्याचा प्रयत्न मी ज्यावेळेला केला त्यावेळेला ज्योतिषशास्त्राच्या एका ग्रंथामध्ये सापडलं की अशी उपासना केली की त्याला घराचा ओढावा निर्माण होतो, आणि आईवडिलांचा ओढावा निर्माण झाला की मग तो संन्यासीचा त्याग करतो आणि मग तो पुनरुपी गृहस्थात येतो. ज्ञानेश्वराच्या वडिलांनी, संत ज्ञानेश्वराच्या वडिलांनी संन्यास आश्रम स्वीकारला होता, आणि त्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. आणि मग त्यावेळच्या तथाकथित लोकांनी टीका टिप्पणी केली, दगडसुद्धा मारले, संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं याच समाजाने, हे आपण बघतो. पण अशी स्थिती होते. म्हणजे त्या एक उदाहरण सांगण्याचं असं आहे की गृहस्थाश्रमात येतात माणसं आणि ते सगळ्यांनी प्रामाणिकपणे उपासना आराधना केली. वर्ष 1.5 वर्ष त्याने संन्यासाश्रम घेतला, गावात हिंडू लागला, भक्ती करू लागला, आणि मग अचानक त्याच्या जीवनामध्ये मी सांगितल्याप्रमाणे एक मुलगी आली. आता ती मुलगी पण आपण पाहायला गेले तर ती गावाच्या जवळपासची नव्हती, ती दक्षिण सोलापूरचीच होती, दक्षिण महाराष्ट्र. ही सोलापूरची असल्या कारणाने अचानक प्रेमसंबंध जमला आणि हा संन्यासातून प्रेमविवाह झाला. किती आश्चर्याची गोष्ट आहे. आणि माझी भविष्यवाणी अत्यंत या दृष्टिकोनातून ती खरी ठरली. मग असे जे काही अवघड प्रश्न असतात, चिंतापूर्ण प्रश्न असतात, त्याची उकल हे विज्ञानामुळे होत नाही. विज्ञानामध्ये अजून कुठलंही यंत्रसामुग्री निघाली नाही आहे. विज्ञान जे आहे आता आहे त्याचं चित्रण करते, म्हणजे फोटोग्राफी घेते. सोनोग्राफी केलं, तुम्ही MRI केलं, काय करतात ते चित्र घेते हाडागिड्याचं, शरीराच्या अंतर्गत भागाचं, बाकी काही नाही.
त्याच्यात काहीतरी रोग झाला, अनारोग्य झाला, त्याचा ते अंदाज करते. परंतु माझे वडील वैद्य होते. शेंडीपासून पायापावतर त्यांना त्यावेळेला काही फोटोग्राफी काही होती नाही, MRI नव्हता, सोनोग्राफी नव्हती, रक्तलघवी तपासण्याची साधनं नव्हती. परंतु माझे वडील राजवैद्य होते. त्यांना शेंडीपासून पायापावतरचं ज्ञान होतं. त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांनी औषध स्वतः घेतलेलं नाही आणि त्यांच्या उभ्या आयुष्यात एक पेशंटचाही मृत्यू झाला नाही. त्यावेळचं काळ आहे, वैद्यकशास्त्र हे पुरातन आहे आणि ज्योतिषशास्त्र आणि वैद्यकशास्त्राचा हा संबंध आहे. कारण पुष्कळशी औषधे अमुक नक्षत्रावर तयार केलेली जातात, मुहूर्तावर तयार केली जातात, मुहूर्तावर दिली जातात. ज्या वेळेला तुमची तब्येत बिघडली, आरोग्य बिघडलं, त्यावेळेला मुहूर्त, कोणत्या मुहूर्तावर तब्येत बिघडली हे बघितलं जात होतं. म्हणजे जुनं शास्त्र किती प्रगत आहे. आता MDच्या वरही डॉक्टर असेल तर रिपोर्ट आल्याशिवाय कोणताही डॉक्टर औषध देत नाही. मग रिपोर्ट आल्यावर मग साधा MRI आहे असतो, D फार्म, B फार्म, M फार्म झालेला पोरगा सुद्धा किंवा एखादा मेडिकलवाला पण औषध देऊ शकतो. मग डॉक्टरी विद्या शिकण्याचं कारणच काय? जे काही 7-8 वर्ष लागतात, करोडो रुपये जनतेचे वाया जातात आहे. मग एवढी साधनं आल्यावर वैद्यकशास्त्र शिकण्याचं, डॉक्टरी शास्त्र शिकण्याचं एक साधारण माझ्या मते ते 1 वर्षाच्या वर लागायला नको. कारण रिपोर्ट बराबर येत आहे, त्याच्यातून कळत आहे की कोणता रोग आहे, काय रोग आहे. मग एवढं शिक्षणाला काय आहे? डोळ्याचा डॉक्टर 4-8 वर्ष शिकतो आणि अर्धा इंच भाग शिकतो, काय उपयोग आहे? पूर्वीचं वैद्यकशास्त्र महत्त्वाचं होतं, हे मला सांगण्याचा हेतू आहे. मग वैद्यकशास्त्राकडे सरकार का नाही वळत? त्यांच्या नोंदीसुद्धा करत नाही मेडिकलवाल संस्था. आता होमिओपॅथी डॉक्टरचा मोर्चा निघाला होता, सांगितलं होतं त्यांची नोंदसुद्धा रजिस्टरमध्ये होत नाही आहे. हा एकजीवीपणा, अधिकारशक्ती आपल्याकडे राहावी या उद्देशाने हे राबवलं जाते. सरकारने विस्तीर्णपणा याच्यामध्ये तयार करायला पाहिजे आणि डॉक्टर अधिकाधिक तयार केलं पाहिजे. कारण डॉक्टर अधिकाधिक होतील तेव्हा डॉक्टरची फी ही कमी होईल. औषधाच्या याच्यामध्ये पण सुद्धा काही लबाडी होणार नाही. कारण औषधाच्या किमती आपण पाहिलं तर कुठे काय तर काय अशा दिसतात, त्याच्यातही काय आहे, पण सरकारचं याकडे लक्ष नाही. तुकाराम मुंडेंनी याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या बैठकी भरतात तर खोली रिकामी का राहतात याविषयी चर्चा होत असते आणि केवढे लाखो रुपयाचं बिल तयार होते आणि शेवटी मृत्यू प्रेत घरात घेऊन यावं लागतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. असो तर ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने एखाद्याच्या ठिकाणी चोरी झाली आणि चोरीची वेळ त्याला माहीत असली आणि चोरीचं तारीख, वेळ तर त्याच्यातून आपल्याला बघायला असते. तर धनस्थान कुंडलीमध्ये असते, तर धनस्थानाची चोरी झाली, धनाची चोरी झाली, दागिन्याची चोरी झाली, चांदी सोन्याची चोरी झाली. हे असं होत असतानाच आता हे चोरीचा प्रश्न तर कर्तव्यस्थान इथे बघावं लागते, धनस्थान बघावं लागते. आणि धनस्थानचं बघत असताना या ठिकाणी एक केंद्रस्थान असते, तेथून चोराचा पत्ता लागतो. त्या केंद्रस्थानाचा अधिपती जर गुरु असला तर हा चांगल्या घराण्यातला चोर असतो. शनी असला तर हलक्या जातीचा चोर असतो. रवी असला तर तो श्रेष्ठ असतो. शनी योगामध्ये असला तर तो प्रौढ असतो. रवी यौवनात असला तर तो युवक असतो. बुध असला तर हा मध्यम जातीचा असतो पण बुद्धिवान असतो. शुक्र असला तर एखादी स्त्री असते, गृहिणी असते, सुंदर असते, बोलणारी असते, तिला पांढरी फुलं आवडत असतात, पांढरी वस्त्र आवडत असतात. आणि हा जर लाभात आणि भाग्यात आणि लोभात जर गेला तर ते वस्तू आपल्याला मिळते, सापडते. आणि याचा जर मृत्यू झाला तर ती वस्तू नाहीशी होते, त्याने विकून टाकलेली असते चोराने.
आणि ही वस्तू वयस्थानाच्या बाहेर गेलेली असली तर ती वस्तू त्याच्याजवळ असते आणि त्याने लपून ठेवलेली असते, अशा तऱ्हेनं असते. तसा हा शोध आपल्याला या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न असतो. आता मनुष्य निघून जातो, मग त्याविषयी काय कारण असते? तर म्हणून मनुष्य निघून असलो तर तो कुंडलीच्या केंद्रामध्ये असला तर जवळपास असतो. कारण केंद्रस्थान हे पकडावं लागतं, बघावं लागतं, शोधावं लागतं, त्यावरून आपल्याला माहिती घ्यावी लागते. म्हणून तो जवळपास असतो. जवळपास म्हणजे 100 किलोमीटरच्या आत. आणि तो वयस्थान असला तर तो राज्याच्या बाहेर दूरवर गेलेला असतो. आता याच्यामध्ये काही ग्रह जलकारक असतात, काही भूमिकारक असतात, काही अग्निकारक असतात, काही तीर्थकारक असतात आणि काही मृत्यूकारकही असतात. आता रावेरमधला एक मनुष्य, आता ही जवळजवळ 20-25 वर्षाची गोष्ट आहे, ते कुठून गावावर तिथं कुटुंबाने भुसावळच्या वेटिंग रूममध्ये बसले होते आणि तिथून ते एक गृहस्थ बेपत्ता झाला का निघून गेला, काय झालं कोणास ठाऊक. तो अजून सापडलेला नाही. त्यावेळेला त्याचं वय 55-60च्या वर जवळपास असेल, म्हणजे त्याचं तो सापडणं शक्य नाही. दुसरा एक मुलगा होता, तोही असाच निघून गेला, तोही अजून 20-25 वर्ष सापडला नाही. म्हणजे आहे की नाही हा प्रश्नांकित आहे. पण ज्या वेळेला पती पळून जातो, पती निघून जातो, त्यावेळेला त्या स्त्रीनं काय करावं? तर अशा स्त्रीने प्रेत दिसल्याशिवाय किंवा पक्की माहिती असल्याशिवाय कुंकू पुसू नये, नाही तर अखंड सौभाग्यवती राहावं. हाच त्याला एक पर्याय आहे, दुसरं काही नाही. त्यानंतर मग आपल्याला पळून जाणारा व्यक्ती कोणत्या दिशेला गेलेला आहे? आता हे आज गेला, लहान मुलगा गेला, हरवला आहे, यात्रेमध्ये हरवला आहे, प्रवासात हरवला आहे. तर तो कुठे गेला, केव्हा येईल, याचं आपल्याला आढावा साधारणतः मागोवा घेता येतो. परंतु वर्तमान स्थितीमध्ये एक अजूनही उपद्व्याप नवीन सुरू झालेला आहे. तो या 5-7 वर्षातच सुरू झालेला आहे. तो म्हणजे प्रेमयोग. अचानक अनपेक्षित मुलगी पळून जाते, मुलगा पळून जातो. मग हे पळून गेलेले लोक कशासाठी पळून गेले, काय गेलेले आहे? मुलगी खरोखर प्रेमविवाहासाठी गेली आहे का? मुलगा खरोखर प्रेमविवाह करणार आहे का? मग कोणत्या साधारणतः कॅटेगरीत आहे, जाती प्रश्नामध्ये आहे, फसवली गेली आहे का, ओढून ताडून नेली आहे का, पळवली गेली आहे का, असे प्रश्न ज्यावेळेला उपस्थित होतात त्यावेळेला ज्योतिषशास्त्राची मदत सहाय्य आपल्याला मिळत असते. आणि ज्योतिषशास्त्राचे तडकाफडकी अशा वेळेला आपण पोलीस कंप्लेंट करतात, ती योग्य आहे, त्याबद्दल वाद नाही, त्यांचंही सहाय्य घेतलंच पाहिजे. परंतु ज्योतिषशास्त्राचं पण शास्त्र जे आहे याची मदत आपण घ्यायला हवी. कारण वस्तू गेलेली आहे, मुख्य गेलेली आहे, मुलगी गेलेली आहे, तर आपल्याला अधिक चिंता असते. आणि याच्यासाठी मात्र वर्तमान स्थितीत मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळे लोक टाळतात. त्यांना याची गंभीरतेची जाणीवच नसते. आणि ज्या वेळेला घटना होते मग त्यावेळेला धावपळ होते आणि मग त्या धावपळीमध्ये खरं काय करणार व ज्योतिषी काय करणार? सिरियस पेशंट डॉक्टरकडे घेऊन आल्यावर तो काय करणार? घरामध्ये कोणी माणूस ठेवला नाही, काही नाही, ते आणि कुलूप छोटंसं 2-4 रुपयाचं 5-10 रुपयाचं लावून गेलं, तर मग तो पोलीसही काय करणार? घर रिकामा कशाला ठेवता तुम्ही? घरामध्ये एक विश्वासू व्यक्ती झोपण्याला का ठेवत नाही? दागिने असतात, साधारणतः जे लोखंडी कपाट असते त्याच्यातच ठेवतात, तिजोरीत का ठेवत नाही? लाखो रुपयाचा तुमचा माल आहे. ज्वेलरच्या व्यवसायातून जेव्हा दागिने घेतले जातात ते साधारण पिशवीमध्ये ठेवले जातात, साधारण कागदाच्या पुढीत ठेवले जातात. अशी बुद्धी का चालते की मूल्यवान वस्तू आहे त्याचं संरक्षण आपण केलं पाहिजे. वस्तू ज्या ज्वेलरच्या दुकानातून घेतल्यावर आपण घरी गेलं पाहिजे, ताबडतोब घरी ठेवली पाहिजे, मग बाजारात गेलं पाहिजे, भाजी बाजारात. लोक भाजी बाजारात जातात, तिथे चोरी होते. पुष्कळशा घटनेला आपणच जबाबदार असतो, हे बघायला पाहिजे. तर
लहान मुलाची कुंडली, लहान मुलीची कुंडली आपण जर बघितली तर मी तुम्हाला 100% सांगतो की यांचा विवाह प्रेमविवाह होणार आहे का नाही. आता अशी जर प्रेमविवाहाची कुंडली असली तर मात्र, कारण याच्यामध्ये घराण्याची बदनामी होण्याचा प्रसंग असतो ना. जे काही मागचे मुलं मुली विवाहाचे राहतात त्यांची विवाहाला अडचणी येतात आणि समाजामध्ये आईवडिलांना मान खाली घालावी लागते. हा गंभीर प्रश्न आहे आणि सरकार या प्रेमविवाहाला प्रोत्साहन देते, पैसे देते. काही विधी न करता असे काही संस्था आहे की सर्टिफिकेट देते. एखाद्या ब्राह्मणाची सही घेतली जाते, 2 साक्षीदार घेतले जातात आणि अशा संस्था असे बोर्ड, आळंदीमध्ये बोर्ड लागलेले आहे, बऱ्हाणपूरच्या जवळपास बोर्ड आहे, इंदोरमध्ये बोर्ड आहे, आळंदीमध्ये तर जागोजागी बोर्ड आहे विवाह करण्याचे. तिथे अधिकाधिक प्रेमविवाह होतात. प्रेमविवाहाला मान्यता द्यायची की नाही हा आई वडिलांचा प्रश्न पाहिला पाहिजे. त्यांची सही तिथे आवश्यक ठरली पाहिजे आणि असा विवाह बेकायदेशीर ठरवला पाहिजे. सरकारला जो ज्ञान नाही आहे याच्यात डॉक्टरी विज्ञान लोकांनी सुद्धा याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी विचार करायला हवा आहे. कारण एका जातीचा मुलगा, एका जातीची मुलगी, त्याच्यात गोत्र पाहिलं जात नाही, नाडी पाहिली जात नाही आणि याच्यातून जे संतती निर्माण होणार आहे ती कशी होणार आहे, भावी देशाची युवा पिढी कशी तयार होणार आहे याच्याविषयी काही अभ्यास संशोधन करताय सरकार? काही नाही. कसं निवडून यावं एवढाच चर्चा आहे फक्त पक्षापुढे, दुसरं काही नाही. याच्यामधून जी पिढी तयार होणार आहे ती देशाला घातक आहे, विघातक आहे का उपयुक्त आहे याचं संशोधन होणं नको. अहो, ज्या वेळेला ऑपरेशन होते त्यावेळेला तुम्ही रक्तगट पाहूनच रक्त दुसऱ्याचं देता की नाही, की कोणाचंही रक्त त्याच्यात घुसडतात, टाकतात, देता येते, त्याच्यावरून नाडीचा प्रश्न येतो. मग हे बघत असताना आपण देशाचा विचार करायला हवा, संशोधन करायला हवं. याचं मूळ कोणामध्ये सांगण्याचा प्रयत्न आहे की प्रेमविवाह करताना ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे, बघितल्या गेल्या पाहिजे. ज्या आईवडिलांनी 20-25 वर्ष पोचलेलं आहे, शिक्षण दिलेलं आहे, नोकरी लावून दिलेली आहे आणि नोकरी करता करता तुम्ही एका ऑफिसमध्ये करता करता विवाह जुळून होती, आईवडिलाला पत्ता पण लागत नाही, मुलगा होऊन जातो तरी सांगत नाही आणि वारसा हक्क मात्र सरकार देते. त्यावेळेला डोळे फाडून सरकार जागे होते. शुभमंगल सावधान करणारा सरकार जागा आहे. हे कायदे बदलायला हवे आणि हे देश हितासाठी सांगतोय मी. म्हणून आता सरकार आपल्याला सहाय्य करेल की नाही, कारण सरकारामध्येच किती काय गोष्टी आहे आता उघड येऊच लागलेल्या आहे. तर निदान मग आपण आपलं संरक्षण करण्याकरता मुलगा जन्मास आला, मुलगी जन्मास आली किंवा आता ही 10-12 वर्षाची आहे तर 12-13 वर्षाची आहे तर जन्मकुंडली करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे तुमचं संरक्षण आहे, घराण्याचं संरक्षण आहे, ज्या मुलामुलींचं सुद्धा संरक्षण आहे. एखादी मुलगी फसवली गेली, एखादी मुलगी वेश्येच्या बाजारात टाकली गेली, एखादी मुलगी विकली गेली, एखाद्या मुलीला त्रास झाला, कोण सोडवणार आहे? आणि मग पुढून काही झालं तर मग आई वडिलांच्याच घरी येताना मग त्यावेळेला सरकारच्या घरी जावं यांनी, मी तर असं स्पष्ट म्हणतो. कशाला तडफडतं आई वडिलांच्या घरी? सरकारच्या घरी जावं. तुम्ही तुमच्या मताने निवडलेलं, मग कशाला येतात? हे सत्य आहे. कारण अशा घटना माझ्याकडे फार येऊन राहिल्या आहेत ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून. रडतात अक्षरशः आई वडील, कावरे बावरे होतात, काय करावं आता, काय नाही, कुठे गेली असेल मुलगी, कुठे गेला असेल मुलगा. आणि याला निव्वळच म्हणून मला सांगण्याचा प्रयत्न, या मुख्य व्हिडिओचा आपण चोरीचा प्रश्न, निघून गेल्याचा प्रश्न, पळून गेल्याचा प्रश्न, त्याचप्रमाणे प्रेमविवाहाचा प्रश्न, या अनुषंगाने जन्मकुंडली प्रत्येकाने अवश्य. पण याला करता
जन्माक्षर आणि जन्मांक ज्या मुखपृष्ठावर लिहिलेलं आहे त्या कुंडल्या नसतात. कॅम्प्युटरची कुंडली पूर्णपणे असत्य असते. ते भरलं आहे तेच बाहेर येते. लता मंगेशकरचं गाणं भरलं तर लता मंगेशकरचंच गाणं वाचेल. तुम्ही ज्वारी त्या चक्कीत टाकली तर ज्वारीचंच पीठ मिळेल, गव्हाचं नाही मिळणार. म्हणून जाणकार ज्योतिष परिपूर्ण अशी कुंडली आपण करून घ्यावी, हाच याचा उद्देश आहे. आणि मी तुमच्यासाठी एवढं पोटतिडकीने बोलतो, हे जनतेसाठी तुमच्यासाठी सांगतो आहे. माझं तर 78 वर्ष आहे, संसार सुखाचा आहे. दुःख सुख प्रकरण हे प्रत्येकाच्या घरात, माझ्याही घरात होतात, नाही असं नाही. परंतु पिढी ऐकीन अशी असते, मुलं ऐकत नाही, सुना ऐकत नाही, स्वतःला शिक्षित समजतात. PhD मनुष्य जरी असला, डॉक्टर, MD, वकील की न्यायाधीशही असला, तो आई बापा पुढे मोठा मुळीच नाही, मुळीच नाही, मुळीच नाही. असं म्हणून हा व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ संपण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया. पुढचा विषय पाहूया. ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी यंत्रसिद्धी मागून घ्यावी. माझे विचार तुम्हाला आवडत असेल तर इतरांना शेअर करा. तुम्हाला पुण्याचा लाभ मिळेल, त्यांना पण पुण्य प्राप्त होईल, त्यांच्या समस्येचं निवारण होईल, त्यांना मार्गदर्शन होईल. प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल तर अगोदर मोबाईल करून यावा. प्रत्येक भेटीसाठी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. मी स्वतः मार्गदर्शन करतो, माझ्या मार्गदर्शन कोणीही करत नाही. माझी जन्मकुंडली हे हस्तलिखित असते. कॅम्प्युटर मी वापरत नाही, कॅल्क्युलेटर वापरत नाही. मी माझ्या बुद्धीचा, निसर्गाने जी बुद्धी मला दिली, आई वडिलांनी माझं जे शरीर घडवलं, आई वडिलांनी माझं शरीर घडवलं, मला बुद्धी दिली. आई वडिलांनी मी विवाहाच्या निमित्तानं मी मुलगी पाहायला सुद्धा गेलो नव्हतो, कारण आई वडील कधीच काही खराब काम करत नाही. आई वडिलांची निवड ही चाणाक्ष असते. तर म्हणूनच माझा विवाह अत्यंत सुखाचा झाला, समृद्धीचा झाला. माझ्या विवाहासारखा देवाचा सुद्धा विवाह झालेला नाही असं मी सांगतो. त्याच्याविषयी आपण एक व्हिडिओ मार्गदर्शन मी करणार आहोत. पुष्कळांची मागणी आहे. असो, आजचा विषय इथे समापन करूया.